नमस्कार मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता शर्वरी ऐश्वर्याला गोळी देऊन बाहेर येते, तेव्हा जानकी देखील तिकडे येते आणि म्हणते की वंस एक मिनिट, एक विचारायचं होतं. शरू हसूनच म्हणते की हो विचार ना गं. तेव्हा जानकी म्हणते की अहो तुम्ही आत्ता ऐश्वर्याला जी गोळी दिली ती काळजीपोटी होती की तिच्यावर संशय होता म्हणून तुम्ही इथे आलात. तेव्हा आता ही शरू गोंधळल्यागत पाहू लागते. तर जानकी बोलते की नाही म्हणजे तुमच्या दोघींमधलं नातं कसं आहे ते मला माहिती आहे ना, आणि तुम्ही अगदीच ऐश्वर्याच्या काळजीपोटी इथे येऊन तिला गोळी दिली हे जरा पचवणं मला जड जातंय म्हणून विचारलं. तेव्हा शरू नाटकं करत सांगत असते की नाही अगं असं काहीही नाही आहे. तेव्हा जानकी तिला समजावते की हे बघा वंस, ऐश्वर्या खरंच बदलली आहे आता. ती तुमच्या वाकड्याचा विचार करणारच नाही. त्यामुळे तुम्ही देखील तिच्याविषयी मनात असं काही ठेवू नका आणि माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी सांगते ना ऐश्वर्या बदलली आता. तेव्हा शर्वरी देखील हसूनच सांगते की ठीक आहे, तुला असं वाटतंय ना, मग माझीही काही हरकत नाही आहे. माझा देखील विश्वास आहेच आणि तसंही असं काहीही नव्हतं गं. तेव्हा आता जानकी बोलते की ठीक आहे, चला आता पूजेला उशीर होतोय. आणि आता दोघीही पुन्हा इकडे आलेले असतात. त्यानंतर गुरुजी आता पुढचे विधी संपन्न करतात आणि सांगतात की तुमच्या हातातली जी सोन्याची अंगठी आहे त्याने तांदळावर वरती श्री लिहायचं आणि खाली जे नाव ठेवायचं आहे ते लिहायचं. तेव्हा आता इकडे हा राहुल देखील ते सगळे विधी पार पाडत असतो. इतर सर्वच जण खूप खुश असतात. त्यानंतर गुरुजी राहुलला सांगतात की हे जे नाव लिहिलं आहे ना ते आता 3 वेळा यांच्या कानात सांगायचं. तेव्हा राहुल हसूनच शर्वरीच्या कानात ते नाव सांगतो. शरू देखील खूप खुश असते. तर तेव्हाच हा सारंग जानकीजवळ येतो आणि विचारतो की वहिनी काय झालं ऐश्वर्याला, म्हणजे त्या ठीक तर आहेत ना. तेव्हा ती सांगते की भाऊजी काळजीचं काही कारण नाही, तिचं जरा डोकं दुखतंय ना म्हणून आराम करते. आता त्यानंतर गुरुजींचे सगळे विधी झालेले असतात. त्यामुळे निरोप घेऊन ते निघून जातात. छानपैकी पूजा झालेली असते. तेव्हा सुमित्रा सांगते की आता तुम्हाला जे खेळ खेळायचे आहेत ना ते खेळायला सुरुवात करा. परंतु शर्वरी बोलते की आई अगं कशाला हे, तसंही माझं दुसरं लग्न आहे आणि आपल्याला उद्या देवदर्शनाला जायचंय, त्यामुळे आपण सगळेच लवकर झोपूया. तेव्हा जानकी देखील म्हणते की हो आई हरकत नाही, आणि जर का शर्वरी वंशांची इच्छा आहे तर मग आपण तसंच करूया. हे खेळ आपण स्किप केले तरीही चालतील. तेव्हा सुमित्रा बोलते की हो हो अगं मी देखील शरूच्या आनंदासाठीच म्हणत होते. त्यामुळे आता मी रात्रीच्या जेवणाचं बघते, आपण सर्वच जण जेवण करूया आणि लवकर झोपूया. तेव्हा सुमित्रा ही होकार देते. तर तोपर्यंत इकडे ऐश्वर्याने ती तोंडातली गोळी खिडकीतनं फेकून दिलेली असते आणि ती म्हणते की नशीब जानकीने मला वेळीच सावध केलं, नाहीतर आज खूप मोठी गडबड झाली असती. तसंही उद्या ही लोक देवदर्शनाला जाणारच आहेत. उद्या मला वेळ मिळेल, त्यामुळे उद्याच काय ते बघेन. असा विचार करून तिने आता तिथेच सगळं काही थांबवलेलं असतं. तर आता त्यानंतर रात्र झालेली असते. सर्वच जण जेवण करून झोपलेले असतात. तेव्हा या तिघीही घराच्या बाल्कनीत भेटतात. ऐश्वर्या म्हणते की थँक्यू जानकी, तू मला वेळीच सावध केलंस, नाही तर. तेव्हा जानकी चिडचिड करत म्हणते की अगं हेच तर मी तुला सांगत होते ना, घरात सर्वच जण असताना एवढी मोठी रिस्क कशाला घ्यायची. अगं जर का आज वंशांनी पाहिलं असतं ना तर घरात खूप मोठा तमाशा झाला असता. त्यावर ऐश्वर्या पुन्हा एकदा तिला सॉरी म्हणते. जानकी सांगते की सॉरी म्हणू नकोस. हे बघ मला कळतंय गं तू जे काही करते ते भल्यासाठीच करत आहे, परंतु यापुढे आपल्याला सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यावा लागेल. मला तर आता उद्याचं टेन्शन आलंय. आई काय म्हणाल्या की सगळ्यांनीच देवदर्शनाला जायचंय, मग काय करायचं. शर्वरी वंशांच्या खोलीची झडती घ्यायची तरी कशी. तेव्हाच ऐश्वर्या विचार करत म्हणते की सोपं आहे, उद्या माझं पुन्हा डोकं दुखेल. तेव्हा जानकी सांगते की हे सगळं तुला इतकं सोपं वाटतंय का. तू शर्वरी वंशांना ओळखतेस ना. अगं तू घरी राहणार म्हटल्यावर त्या आणखी मोठं काहीतरी नाटक करतील आणि मग देवदर्शन कॅन्सल आणि खोलीची झडती देखील कॅन्सल. तेव्हा त्या तिघींनाही टेन्शन आलेलं असतं. अवंतिका बोलते की पण मग आता काय करायचं. तेव्हा जानकी सांगते की आपण देवदर्शनाला निघायचं. शर्वरी वंश गाडीत बसलेल्या हव्या आणि मग तू नाटक करायचं. त्यामुळे त्यांना ऐनवेळी काही करताच येणार नाही, त्यांना काही सुचणार देखील नाही.
त्यामुळे आता असाच प्लॅन ठरलेला असतो की उद्या सकाळी 6 वाजता देवदर्शनाला निघायचं आणि नंतर ऐनवेळी प्लॅन बदलायचा. आता अवंती देखील बोलते की दॅट्स अ स्मार्ट मूव वहिनी, हे सगळं छान असेल. आणि हो, तसंही देवदर्शनाला गेल्यानंतर तिकडे 3 ते 4 तास जातीलच. तेवढ्या वेळात तुम्हाला खोलीची पूर्णपणे झडती घेता येईल. आणि तरीही जरी वेळ कमी पडला तर तुम्ही मला सांगा, मी काहीतरी कारण काढून त्या लोकांना तिथे गुंतवून ठेवेन आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळवून देईल. तेव्हा जानकी सांगते की काही हरकत नाही, पण हो, जर का तुला तिथे काही सस्पेशियस वाटलं, असं वाटलं की काही गडबड आहे, तर लवकर आम्हाला मेसेज करायचा. आता तिघीही प्लॅनप्रमाणे असंच करणार असतात. प्लॅन ओके असतो. त्यानंतर जानकी म्हणते की समजा जर का शर्वरी वंशांना सोडवून आपण चूक केली असेल ना, तर आपली ही चूक आपणच सुधारायची आणि या गोष्टीच्या मुळाशी जायचं म्हणजे जायचंच. गुन्हेगार कोणीही असे ना, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, असं आता जानकीचं म्हणणं असतं. तर त्याच वेळेस इकडे ऋषी जेव्हा रूममध्ये झोपलेला असतो, अचानकपणे तो कूस बदलतो. त्याला जाग येते आणि लक्षात येतं की जानकी नाही आहे. त्यामुळे तसाच गडबडीत तो उठतो आणि जानकी कुठे गेली असेल असं म्हणत बाहेर निघणार. इतक्यात जानकी तिथे येते आणि विचारते की ऋषिकेश, काय हो, तुम्ही तर झोपला होतात ना? तेव्हा तो बोलतो की अगं, तू कुठे गेली होतीस? तेव्हा ती म्हणते की सॉरी हं ऋषिकेश, मी जरा पाणी प्यायला गेले होते. माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली का? किती काळजी करता हो माझी. तेव्हा तो बोलतो की असं नाही आहे जानकी. अगं, खरं तर आज खूप दिवसानंतर इतकी शांत झोप लागली होती. जानकी, तू सगळं ठीक केलंस. तेव्हा ती सांगते की सगळी देवाचीच कृपा. तो बोलतो की देवाची कृपा तर आहेच, शिवाय तुझे एफर्ट्स देखील आहेत जानकी. खरंच कमाल आहेस. आता ते ऐकून ती मात्र हसूनच गंमत करत बोलते की बस ऋषिकेश, अहो इतक्या रात्री देखील तुम्ही माझं कौतुक करताय. तेव्हा तो तिचे हात हातात घेऊन सांगतो की जानकी, मी अगदी दिवस रात्र तुझं कौतुक करू शकतो. इतकं केलंय का तू या घरासाठी? खरंच थँक्यू सो मच आमच्या या आयुष्यात येण्यासाठी, आमच्या घरात येण्यासाठी. तेव्हा ती म्हणते की काय, मी तुमच्या आयुष्यात आले म्हणून तुम्ही थँक्यू बोलताय, तर मग मी काय करायला हवं? ऋषिकेश, अहो तुम्ही माझ्या आयुष्यात आले म्हणून मला सुख, समाधान, हे कुटुंब मिळालं, माझ्या आयुष्याला पूर्णत्व आलं. आणि मी हे जे काही करू शकले ना, ते फक्त तुमच्यामुळे, कारण दरवेळी तुम्ही माझ्यासोबत, माझ्या पाठीशी उभे होतात. तेव्हा तो म्हणतो की असं नाही आहे. अगं, खरं तर कित्येक वेळेला आम्ही सगळेच तुझ्या विरोधात होतो, परंतु तू मात्र तुझ्या मतांवर ठाम राहिलीस आणि या घराला सगळ्या संकटातून तू तारून नेलंस. जानकी, अगं आज आईच्या चेहऱ्यावर जे सुख समाधान आहे ना, ते फक्त तुझ्यामुळे. मला काय वाटतं माहिती आहे, प्रत्येक घराघरातनं तुझ्यासारखी जानकी असायला हवी, म्हणजे त्या घराचा स्वर्ग होईल. तेव्हा ती म्हणते की आणि मला काय वाटतं माहिती आहे, की प्रत्येक जानकीला तुमच्यासारखं समजूतदार सपोर्टिव्ह ऋषिकेश मिळायला हवा. आणि दोघेही स्माईल करत असतात, एकमेकांचं कौतुक करून खूप खुश असतात. तर त्यानंतर आता दुसरा दिवस उजाडतो. आता सकाळीच सर्वच जण छान तयार झालेले असतात, देवदर्शनाला जायचं असतं. तेव्हा ऋषी म्हणतो की आलेत ना सगळे, आता एक काम करा, सौमित्र, तू, अवंतिका, आई, शरू आणि राहुल, तुम्ही सर्वच जण पुढे व्हा, आम्ही चौघेही मागच्या गाडीतनं येतो. तेव्हा शर्वरी बोलते की का, असं कशाला? एक काम करूया ना, मी, अवंतिका वहिनी, ऐश्वर्या वहिनी आणि जानकी वहिनी, आम्ही सर्वच जण एका गाडीत येतो, तुम्ही इतर सर्वच जण दुसऱ्या गाडीत या. तेव्हा जानकी असूनच म्हणते की काय हे वंश, अहो तुमचं नवीन लग्न झालंय आणि देवदर्शनाला जोडीने जातात बरं का. तेव्हा शरू ही ठीक आहे बोलते. तर सुमित्रा सांगते की अगं, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, चला. ऋषी म्हणतो की उशीर व्हायला नको, सौमित्र तू चल बघू पुढे. तेव्हा सौमी, शरू, राहुल, सुमित्रा आणि अवंतिका हे पाचही जण पुढे होतात. आता हे चौघेही मागेच असतात. जानकी म्हणते की आलेच, मी पाण्याची बॉटल घेऊन येते आणि ती किचनकडे जाते. आणि तेव्हाच संधी साधून ऐश्वर्या लगेच डोकेदुखीचं नाटक करते. सारंग बोलतो की ऐश्वर्या, अहो काय होतंय तुम्हाला, या इथे बसा बघू. तेव्हा ती मात्र सांगत असते की माहिती नाही सारंग, अहो कालसारखंच जरा गरगरतंय आणि माझं डोकं ना खूप दुखतंय. तेव्हा सारंगला खूप काळजी वाटते, असं का होतंय, कालही असंच झालं, असं तो बोलू लागतो. तेव्हाच जानकीही येते
आणि बोलते की ऐश्वर्या अगं काय झालंय? तेव्हा ती सांगते की अगं माझं ना जरा डोकं दुखतंय. जानकी देखील आता ॲक्टिंग करत म्हणत असते की अरे बापरे, सारखं का गं तुला असं होतंय? ऐश्वर्या काय झालंय? ऋषिकेश, सारंग भाऊजी तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी ऐश्वर्याला ना डॉक्टरकडे घेऊन जाते. तेव्हा आता ऋषी म्हणतो की का असं का? अगं जायचंच असेल तर आपण सर्वच जण जाऊया ना. परंतु ऐश्वर्या बोलते की नाही नाही नको, डॉक्टरकडे कशाला? नाही म्हणजे माझी ना जरा झोप पूर्ण झाली नाहीये, मी जरा वेळ आराम केला की मग मला बरं वाटेल. तेव्हा जानकी म्हणते की असं बोलते का? मग एक काम कर, माझ्याकडे ना एक गोळी आहे, ती घे आणि नंतर तू आराम कर. आणि त्यानंतर ती ऋषीला सांगते की एक काम करा, तुम्ही दोघे पुढे व्हा, मी इथेच ऐश्वर्याजवळ थांबते. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही वहिनी, अगं जर असं असेल ना तर तू आणि दादा पुढे व्हा, मी ऐश्वर्याजवळ थांबतो. आता तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो जानकी म्हणते ना ती थांबेल माझ्याजवळ, तुम्ही दोघेही जा. तर आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, तुम्ही दोघे जा, नाहीतर शर्वरी वंशांना वाईट वाटेल ना, प्लीज ऐका. आणि तसंही बाई माणूस सोबत असेल तर फरक पडतो ना. तेव्हा ऋषी सारंगला सांगतो की जानकी बरोबर बोलते, जर ऐश्वर्याला काही हवं नको असेल तर ती करून देऊ शकते, तू चल. तेव्हा सारंगही तयार होतो आणि दोघेही आता घराबाहेर जातात. त्यासरशी ऐश्वर्या पटकन उठते, दोघेही पुढे होतात, दरवाजा बंद करतात आणि ऐश्वर्या म्हणते की चल जानकी, ठरल्याप्रमाणे सुरू करूया ऑपरेशन शर्वरी. आणि त्यानंतर लगेचच या दोघीही शर्वरीच्या खोलीत येतात आणि आता झडती घ्यायला सुरुवात करतात. जानकी आणि ऐश्वर्या सगळं काही बारकाईने तपासत असतात. ऐश्वर्या आता ड्रॉवर्स पाहते, जानकी देखील बेडखाली उशांखाली सगळीकडे चेक करत असते. त्यानंतर कपाटातल्या बॅग्स ती बाहेर काढते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काल खरं तर यात बघितलं होतं, पण हरकत नाही, पुन्हा एकदा चेक करते. आणि ती आता येल्लो कलरची बॅग चेक करत असते. जानकीने देखील इतर सगळेच कपडे वगैरे बाहेर काढलेले असतात आणि काही हाती लागतंय का हेच त्या शोधत असतात. तेव्हाच इकडे आता गाडीतनं हे सर्वच जण जात असतात. तेव्हा मध्येच या शर्वरीला काहीतरी आठवतं आणि ती म्हणते की एक मिनिट दादा, जरा गाडी थांबव ना. अवंतिका संशयाने जीव मुठीत धरून पाहतच असते. तर आता सौमित्र विचारतो की काय झालंय? तेव्हा ती म्हणते की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा त्यांची गाडी अजून आली नाही. आता तेव्हाच सौमित्र मागे पाहतो. आता ऋषीची गाडीही येतच असते. शर्वरी म्हणते की आपण जरा वेळ खाली उतरूया ना. सुमित्रा बोलते की अगं कशाला? ती हसूनच म्हणते की काही नाही आई, अगं जरा पाय मोकळा करूया, ये ना राहुल. असं म्हणत शर्वरी व राहुल दोघेही पटकन खाली उतरतात. आता तेव्हाच ऋषीची गाडी देखील आलेली असते, तो देखील थांबतो. शर्वरी गाडीजवळ येते आणि विचारते की अरे ऐश्वर्या वहिनी आणि जानकी वहिनी कुठे आहेत? तेव्हा ऋषी सांगतो की अगं त्याचं काय झालं, ऐश्वर्याचं जरा डोकं दुखत होतं ना, म्हणून त्या दोघी घरीच थांबल्यात. आता हे ऐकतात शर्वरी खूप हसत खुश होत असते आणि मनाशी म्हणते की मला माहिती आहे ना तुम्ही दोघी घरी का थांबलाय ते, परंतु ज्यासाठी तुम्ही घरी थांबला आहात ना, ती गोष्ट तुम्हाला कधीच सापडणार नाही. मी तुमच्या दोघींच्याही एक पाऊल पुढचा विचार करते. आणि तिला सकाळचाच प्रसंग आठवत असतो. जेव्हा शर्वरी रेडी होत असते, राहुल म्हणतो की चल ह लवकर, सगळे वाट पाहत असतील. तेव्हा ती बोलते की हो झालंय अगदी एकच मिनिट हं. आणि त्यानंतर ती अचानकपणे थबकते. तेव्हा राहुल विचारतो की काय ग, काय झालंय? आता ती म्हणते की एक मिनिट, ती बॅग दे ना. राहुल कपाटावरील बॅग काढून देतो. शर्वरी बॅगच्या खालच्या कपाटात असलेला विक्रांतचा फोन काढते आणि म्हणते की हा फोन जर का कुणाला मिळाला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. एक काम करूया, हा फोन न फॉर्मॅट करून टाकूया. एक काम करते, याचा पासवर्डच बदलते, फेस लॉक ठेवते. तरी आता मोबाईलचा पासवर्ड चेंज करत असते, फेस लॉक ठेवत असते. इतक्यात मोबाईलची बॅटरी डेड होते. ती वैतागत म्हणते की हा फोन ना, याला आत्ताच डेड व्हायचं होतं का? पण हरकत नाही, मी याला अशा ठिकाणी ठेवेन ना की बाप जन्मात कोणाला सापडणार नाही. आणि आता हे सगळं काही आठवून शर्वरी खूप खुश होत असते, हसत असते. तर तेव्हाच इकडे घरी आता ऐश्वर्या आणि जानकी दोघीही शोधाशोध करत असतात. त्यांना काही करून विक्रांतचा तो फोन शोधायचाच असतो. अखेर जानकी कपाटावरील तीच बॅग खाली घेते, सगळे कपडे बाजूला करते, परंतु काहीच हाती लागत नसतं. आता जानकी म्हणते की हे जग का होतंय, काहीच का सापडत नाहीये? कदाचित आपण चुकीचा विचार करतोय, आपण उगीच शर्वरी वंशांवर संशय घेतोय. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की नाही जानकी, असं नाहीये.
अगं, आपण जो विचार करतोय ना, तो अगदी बरोबर आहे. हे बघ, शर्वरी खूप स्मार्ट आहे. आपल्याला आता तिच्याच सारखा विचार करावा लागेल. तेव्हा दोघीही आता पुन्हा विचार करत असतात. जानकी बोलते की तुला आठवतंय का, शर्वरी वंशांनी जेव्हा ते पैसे चोरले होते, तेव्हा ते माझ्याच खोलीत नेऊन ठेवले होते आणि त्यावेळेसचा तो प्रसंग त्यांना आठवतो. तर ऐश्वर्या म्हणते की हो, आणि आपण ते शोधून काढले होते. यावेळेला देखील सगळे पुरावे आपण शोधूया. तेव्हा जानकी सांगते की हो, शोधूया. तसंच यावेळेला देखील त्यांनी तो फोन माझ्या खोलीत ठेवला असेल तर, हा असा विचार दोघीही करत असतात. मित्रांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात आता दोघीही जानकीच्या खोलीत येतात, सगळीकडे शोधाशोध करतात, काही हाती लागत नाही. ऐश्वर्या बोलते की एक काम करूया, आपण ना सगळ्याच खोल्यांची झडती घेऊया. आता सगळीकडे शोधून झालेलं असतं, फोन काही केलं सापडत नाही. इकडे शर्वरी मनाशी म्हणत असते की तुम्ही दोघी ज्या कामासाठी घरी थांबलाय ना, ते काम कधीच पूर्ण होणार नाही. त्याच वेळेला इकडे जानकी म्हणते की शर्वरी वंशांनी असा तो फोन ठेवला तरी कुठे असेल. तर मित्रांनो, आता कपाटावर ठेवलेला तो फोन ऐश्वर्याला कसा मिळेल? त्यात असलेले मेसेज पाहून त्यांना पुढचा काही क्ल्यू मिळून अंदाज येईल का? आता शर्वरीचे हे काळे कारनामे पुराव्यासकट समोर कधी येतील? सर्वच काही पाहणे खूप उत्सुकतेचे असेल. अशाच नवनवीन भागांच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.